नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. गेल्या काही दिवसापासून सीजीपीवर सुरू असलेलं आंदोलन, विरोधी पक्षानं प्रधानमंत्र्याच्या निवासस्थानासमोर केलेलं आंदोलन, महाराष्ट्रापासून ते अगदी देशभरामध्ये आणि अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आपल्या परीनं इथल्या तरुणाईचं सुरू असलेलं आंदोलन, या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रधानमंत्र्याकडे सोपवलेला पाहायला भेटतो. ही गोष्ट जरी तुमच्या आमच्यासाठी आनंदाची असली तरी सुद्धा मला आठवतात ते 22 विद्यार्थी ज्यांनी नीटच्या नैराश्यातून स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. मला वाटतंय कदाचित हा राजीनामा घ्यायची वेळच आली नसती. आपलं काम आपण जर चांगल्या पद्धतीने केलं असतं तर ते 22 विद्यार्थी कदाचित आज आपल्यामध्ये असते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पदावर जो कोणी व्यक्ती येईल तो व्यक्ती नैतिकता, आपली जबाबदारी सांभाळणारा हा असा असला पाहिजे. तुम्हाला माहितीये का, एखादा जड दगड जर तुमच्याकडे दिला तर तुम्ही तो उचलणार नाही, ढकलण्याकडे कल असतो. तसंच एखादी चांगली जबाबदारी ही माणसानं ढकलण्यापेक्षा ती उचलण्याकडे माणसाचा कल असला पाहिजे. असाच माणूस या पदावर येणाऱ्या काळात तरी यावा. आणि हा दिलेल्या शिक्षण मंत्र्यांनी दिलेला राजीनामा हा जरी इथल्या जेन झीचा विजय असला तरी मला वाटतं गेल्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी सुद्धा दिल्लीच्या दारावर असंच आंदोलन केलं होतं. इथल्या निरंकुश असलेल्या सरकारनं तेव्हाही कायदे मागं घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय झाला होता. त्यावेळेस मला वाटतंय आजचा हा विजय हा जेन झीचा विजय किंवा सरकारचा पराजय असण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये हा आजचा दिवस, हा निर्णय शिक्षण क्षेत्रामध्ये एक महत्वाची नांदी ठरावा आणि या ठिकाणी येणाऱ्या पदावर कार्यरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मी जबाबदारीनंच वागलं पाहिजे आणि या क्षेत्रात होणारी प्रत्येक गोष्ट ही या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे अशी भावना इथल्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी, एवढाच आशावाद व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नीटची तयारी करत असाल, जेईईची तयारी करत असाल, असे एखाद्या सरकारी पातळीवर एखादा निर्णय कदाचित चुकूही शकतो. म्हणून एक निर्णय किंवा एक क्षेत्र तुमचं आमचं आयुष्य बदलवू शकत नाही, घडवू किंवा बनवू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतंय विद्यार्थ्यांनी कुठंतरी नैराश्याच्या गर्तेत जाण्यापेक्षा आज वेगवेगळ्या संधी निर्माण झालेल्या पाहायला भेटतात. अशा संधींचा शोध आम्ही घेतला पाहिजे. तुम्ही जर फार खर्चिक शिक्षण घेत असाल तर मला वाटतंय त्याला पर्याय सुद्धा आज ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेला पाहायला भेटतोय. जसं की आम्ही अनअकॅडमी महाराष्ट्र 9-10 या चॅनलच्या माध्यमातून इथल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना नीट जेईई सोबतच एमएसटी सीईटीचं प्रिपरेशन कसं करावं, जबाबदार आणि अगदी छान उत्कृष्ट असं शिक्षण वेगवेगळ्या धुरंधर अशा फॅकल्टीच्या माध्यमातून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. मला वाटतं जिथं खर्च वाढतो तिथं टेन्शन वाढतं, तिथं नैराश्य वाढतं. आणि आज अगदी 2 दिवसापूर्वी एमएसटी सीईटीचा रिझल्ट जाहीर झाला, त्याच्यात सुद्धा घोटाळे समोर येत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी टीईटीचा पेपर महाराष्ट्रात फुटला होता. अशा नैराश्याच्या गर्तेत वाढणाऱ्या विद्यार्थ्यांचं दुःख वाटून घेणारा वाली आज इथं नाहीये, हे तितकंच खरं आहे. मात्र अशा ह्या निर्णयांच्या अवतीभोवती राहून स्वतःला नैराश्याच्या गर्तेत गुंतवण्यापेक्षा मला वाटतं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संधीचा शोध घेतला पाहिजे. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कमी खर्चामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही हमीबद्ध आहोत. आणि म्हणून या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला खरंच उशीर झालाय का? झालाय असेल, शेवटी राजीनामा झालाय. म्हणून हा विजय नेमका इथल्या सीजेपीचा आहे, इथल्या तरुणाईचा आहे, विद्यार्थी म्हणून तुमचा आमचा आहे की नेमकं या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.